नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलो मित्रांनो बोरिवलीचं जे बसस्थानक आहे नाईन्सी कॉलनीचं, तिकडे आज आपण आलेलो आहे। आणि आज मी तुम्हाला हे बसस्थानक दाखवणार आहे आणि इथलं जे अपडेटेड टाइम टेबल आहे, जे आता चालू आहे टाइम टेबल रेग्युलर, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, आपण बघूया आता बसस्थानक पुढे। तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आपण आता आलो इथे ब्लॉग बनवायला। तर मित्रांनो, बसस्थानकाचा परिसर तुम्ही बघू शकता, बसेस उभे आहेत। तर मित्रांनो, इथे बसेस तुम्ही बघू शकता, नवीन बसेस आहे BH6। ते इथे प्रत्येक प्रकाराच्या लालपरी दिसतील तुम्हाला, शिवशाही पण दिसेल, शिवनेरी पण दिसेल। या साईडला तुम्ही जर बघाल, समोरच्या साईडला माझ्या इकडे डेपो आहे आणि इकडे शिवनेरी बसेस वगैरे उभे आहेत त्या साईडला। तिथे जायला एंट्री नाही, त्यामुळे मला दाखवता येणार नाही प्रॉपर। जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवतो तुम्हाला। आणि मित्रांनो, आता जिथे मी आहे ते नवीन बसस्थानक आहे बोरिवलीचं। जुनं जे ओल्ड जे बसस्थानक आहे ते सध्या आता चालू आहे आणि हे जे नवीन बसस्थानक आहे ना, ते अजून चालू झालेलं नाही आहे। म्हणजे काम याचं झालेलं आहे प्रॉपर सर्व, बट अजून यांनी चालू नाही केलेलं आहे इकडे। तर लवकरच हे बसस्थानक पण चालू होईल। बॅकग्राऊंड बघू शकता, मस्त कलर वगैरे केलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला जर इतर ST बस स्टँडचा अचूक टाइम टेबल हवा असेल तर लगेच डाउनलोड करा ST बस टाइम टेबल ॲप। हे एक बेस्ट ST बस टाइम टेबल ॲप्लिकेशन आहे। ॲप्लिकेशन ओपन करा, तुमच्या सिटीचं नाव सिलेक्ट करा आणि सर्च करा। या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील ST बस डेपो आणि स्टँड याचे दूरध्वनी क्रमांक मिळणार आहेत। आणि ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। ॲप्लिकेशन तुम्ही लगेच डाउनलोड करा। तुम्ही जर ऑलरेडी ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं असेल तर ॲप्लिकेशन अपडेट करा, अपडेटेड टाइम टेबल तुम्हाला मिळेल। आणि यासोबत तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस स्टेशन, फायर ब्रिगेड आणि हॉस्पिटल्स याचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळणार आहेत। ही अजून एक शिवनेरी बस बघू शकता तुम्ही मित्रांनो, इलेक्ट्रिक शिवनेरी बस आहे ही शिवनेरी। जर तुम्ही या बसमध्ये ट्रॅव्हल केलं असेल मित्रांनो, तर याचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा तुम्ही। मित्रांनो, खूप दिवसापासून आपले व्हिडिओ येत नव्हते, काही कारणांमुळे व्हिडिओ मी टाकले नाहीत, बट आता रेग्युलर व्हिडिओ येतील आपले। जे आपले नवीन व्ह्यूवर्स असतील त्यांना मी सांगेन की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल, MSRTCने आता नवीन एक फीचर अपडेट केलेलं आहे। म्हणजे याच्या अगोदर तुम्हाला तिकीट काढण्यासाठी कॅश द्यावे लागायचे कंडक्टरला, बट आता तुम्ही ऑनलाईन पण पेमेंट करू शकता। याच्यामुळे तुम्हाला सुट्टे पैशांचा काही प्रॉब्लेम होणार नाही आहे। ही बघू शकता, कोल्हापूरला जाणारी बस आहे, नालासोपारा, सातारा, कोल्हापूर। सातारा साईडला जाणाऱ्या, चिपळूणला जाणाऱ्या, रत्नागिरीला जाणाऱ्या खूप साऱ्या बसेस मी बघितल्या इकडे। आता पण तुम्ही बघू शकता, एक शिवशाही गेली बाहेर, दुसरी पण जात आहे, आता तिसरी आलेली आहे स्टॉपमध्ये। इकडे पण एक बस उभी आहे, पाटण बोरिवली अशी बस आहे ही। हे नवीन बसस्थानक मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो, या साईडला नवीन बसस्थानक आहे। तर मित्रांनो, बसस्थानकाचा परिसर तुम्ही बघू शकता, इथे बाजूला टॉयलेट आहे, वॉशरूम आहे। इथे आपलं बसस्थानक आहे, इथे बसण्यासाठी सुविधा पण आहे, बसण्यासाठी जागा। आणि इथे चौकशी केंद्र आहे, बाजूलाच बघू शकता तुम्ही। हे जुनं बसस्थानक आहे, नवीन बसस्थानक मी तुम्हाला दाखवलं मगाशी थोड्या वेळा। 482 क्रमांक 3 वर थांबली आहे। ही बस वाकड, कात्रज बायपास। हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो बसस्थानकाचा। आज खाना इतना स्वादिष्ट कैसे बना, क्यों नहीं माझी प्रीमियम। ही हिरकणी बस बघू शकता, स्वारगेटला जाणारी बस। तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर जे बसस्थानक आहे आपलं, त्याच्या बाजूला जिथे नाश्त्याचं वगैरे सेंटर आहेत, इथे नाश्ता तुम्ही करू शकता आरामात। तुम्हाला नाश्त्याची व्यवस्था होऊन जाईल इकडे। तर मित्रांनो, बसस्थानकाच्या बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता, हे बाहेर येण्यासाठी एंट्री आहे इथून। तर मित्रांनो, तुम्हाला जर या बसस्थानकामध्ये यायचं असेल तर तुम्हाला बोरिवली रेल्वे स्टेशनला यावं लागेल। तिथून तुम्हाला ऑटोने इथे यावं लागेल। बोरिवली स्टेशनवरून 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे हे बसस्थानक। तर मित्रांनो, शूट करून आता आपलं झालेलं आहे
आणि बसस्थानकाचा परिसर मी तुम्हाला दाखवलेला आहे. अपडेटेड टाईम टेबल जे आहे ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ह्या बसस्थानकाचं लोकेशन जे आहे ते मी तुम्हाला देणार आहे. गुगल मॅप्सचं लोकेशन जे आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्हाला. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो. चला मित्रांनो, हा ब्लॉग मी इथे सेंड करतो आहे. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, बाय बाय. जय महाराष्ट्र माझा तुम्हाला.